नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान या पाठाची माहिती आपण घेणार आहोत. पाठ आहे 7वा, पोषण आणि आहार. पोषण आणि आहार. मित्रांनो, आपण कोणकोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ खातो कोण सांगेल का? आपण आपल्या दररोजच्या जेवणामध्ये अनेक प्रकारचे अन्नपदार्थ खात असतो. त्यात चपाती, भात, भाजी, फळभाज्या, फळं, मांस, मच्छी, मटण, नंतर कडधान्य, अशा अनेक अन्नपदार्थांचा आपल्या अन्नामध्ये समावेश असतो. आता हे अन्नपदार्थ सजीव का खातात? अन्न पाणी घेऊन त्यांचा विविध कामासाठी उपयोग होतो. अन्न घेणे म्हणजे अन्न खाणे म्हणजे सजीवाला ते जगण्यासाठी आवश्यक आहे. अन्नापासून कोणकोणते घटक मिळतात किंवा अन्नाचा उपयोग काय होतो? तर पहिला उपयोग आहे अन्नाचा ऊर्जा मिळवणे. ऊर्जा मिळवणे. नंबर 2, शरीराची वाढ होणे. नंबर 3 आहे शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पाडणे. शरीराच्या दैनंदिन क्रिया नंबर 4, आजारांचा प्रतिकार करणे. आजारांचा प्रतिकार करणे. तर आपण पहिलं बघूया ऊर्जा मिळवणे. आपण जे अन्न पदार्थ खातो ते आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी, म्हणजे आपण जे काम करतो ते काम करण्यासाठी किंवा आपल्याला कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते, जी ऊर्जा लागते, ती ऊर्जा आपल्याला अन्नापासून मिळते. म्हणून पहिला जो भाग आहे त्यामध्ये ऊर्जा मिळवणे. नंतर शरीराची वाढ होणे, म्हणजे लहान बाळापासून तर मोठ्या माणसापर्यंत ठराविक वयामध्ये लहान मुलांची वाढ होते. ते वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खातात, दूध पितात, आहे की नाही? लहान बाळ जरी आपण घेतलं तरी ते दूध पिऊनही मोठं होतं. म्हणजे दुधातून, आईच्या किंवा गाईच्या दुधातून त्याची शरीराची वाढ होत असते. शरीराची वाढ होणे. 3, शरीराच्या दैनंदिन क्रिया पार पाडणे. शरीरात दैनंदिन क्रिया ज्या आहेत म्हणजे घाम येणे, उत्सर्जन, आहे की नाही? नंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे काम करणे, कार्य करणे, या सर्व दैनंदिन जीवनाच्या प्रक्रिया ज्या आहेत त्यामुळे पार पडतात. आणि आजारांचा प्रतिकार, बघा, आपली शक्ती जर स्ट्रॉंग असली, आपल्यामध्ये चांगली ऊर्जा असली अन्न खाऊन, तर आपण आपल्याला होणारे आजार जे आहेत त्याचा आपण प्रतिकार करू शकतो. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी अन्न खाल्ल्यानंतर या 4 घटकांचा आपल्यासाठी, प्रत्येक माणसासाठी उपयोग होत असतो. बघा, आता ह्या अन्नामध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक असतात? अन्नामध्ये कुठल्या प्रकारचे घटक असतात? तर पहिला जो घटक आहे तो आहे तत्वे आणि अन्नपदार्थ, कर्बोदके. ठीक. नंतर दुसरा आहे स्निग्ध पदार्थ. तिसरा घटक आहे प्रथिने. 4, जीवनसत्वे. व तंतुमय पदार्थ. तंतुमय
पदार्थ. तर अन्न पदार्थातून आपल्याला हे घटक मिळत असतात. पहिला आहे कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे व तंतुमय पदार्थ. हे आपल्या अन्नातील पोषक तत्वे हे आपल्या अन्नातील पोषक तत्वांचे मुख्य प्रकार आहेत. आपण खातो त्या विविध अन्न पदार्थामध्ये हे पोषक तत्वे वेगवेगळ्या प्रमाणात असतात. आपण जे अन्न पदार्थ खातो त्यामध्ये हे जे घटक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये जात असतात. पुढे बघा, ऊर्जा देणारे पदार्थ. आता ऊर्जा देणारे पदार्थ कुठले, ज्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, त्यामध्ये कर्बोदके आहेत. कर्बोदके म्हणजे ऊर्जा देणारे, ऊर्जा. तर ऊर्जा. तर कर्बोदकापासून आपल्याला आपली मुख्य गरज ऊर्जेची असते, ती कर्बोदकामुळे भागते. आपली जी मुख्य गरज आहे ती कुठली असते, ऊर्जेची असते, आणि ती आपल्याला यात कर्बोदकातून आपल्याला भागवते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये या भात, आपल्या अन्नामध्ये काय असतं, भात असतो, पोळ्या असतात, भाकरी, अशा पदार्थांचा प्रामुख्याने सहभाग असतो. म्हणून जास्त प्रमाणात कर्बोदके देणारी तृणधान्य आपल्या अन्नातील प्रमुख घटक आहेत. तृणधान्य कोणती, म्हणजे डाळी ज्या आहेत ना, जसं आपण म्हणतो मटकी, चवळी, तूर, मूग, ही तंतुमय किंवा ही अन्न घटक आपल्या तृणधान्य म्हणतो. तृणधान्य तर ज्वारी, बाजरी, गहू, तर अशा प्रकारच्या आपल्या अन्नामध्ये असतात. नंतर स्निग्ध पदार्थ. तर यामध्ये तूप, लोणी. स्निग्ध पदार्थ कुठले, तूप, लोणी आहे ना, तूप, लोणी. नंतर या प्रकारचे पदार्थ आपल्या अन्नामध्ये, तूप, लोणी आणि तेल. तूप, लोणी आणि तेल हे पदार्थ आपल्या अन्न घटकामध्ये असतात आणि यांचा समावेश स्निग्ध पदार्थ म्हणून आपण करतो. प्रथिने वाढीसाठी शरीराची झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवनसत्वांसाठी आपल्याला हे प्रथिने आवश्यक असतात. आता बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं पान नंबर 50 आणि 51, त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खनिज दिले बघा. तो तक्ता जो आहे तो तुम्ही वाचा. त्यामध्ये पहिलं खनिज बघा, लोह खनिज, कॅल्शियम व फॉस्फरस, आयोडीन, सोडियम व पोटॅशियम. आता यामध्ये हे प्रथिने किंवा आपले यामध्ये जे खनिज आहेत, पहिलं जर खनिज बघितलं लोह खनिज, हे तुम्ही लिहून घ्यानंतर. लोह खनिज जे आहे तर त्याच्यापासून आपल्याला कशापासून मिळतं लोह खनिज आपल्याला, तर शरीराच्या सर्व भागापर्यंत हे लोह खनिज आपल्याला मांस, पालक, सफरचंद आणि मनुका यापासून पण मिळतं. याचा उपयोग काय होतो, तर लोह खनिजामुळे शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजनचे वहन होते. नंतर अविभाज्य विकार कुठले बघा, यामुळे पंडुरोग, अॅनिमिया आणि सतत थकवा येणे हा आजार चढतो आपल्याला, जर हे खनिज आपल्या शरीरामध्ये नसेल तर. नंबर 2 कॅल्शियम आणि फॉस्फरस. याचा उपयोग काय होतो, आपले दात जे आहेत दात, नंतर हाडं जी आहे शरीरातली ती मजबूत करण्याचं काम करतं हे कॅल्शियम आणि फॉस्फरस. आता याचा स्रोत काय याचा, तर याचा स्रोत आहे दूध आहे, दुधजन्य पदार्थ आहे, हिरव्या पालेभाज्या आणि मांस. यातून आपल्याला हे कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळतं. हे जर आपल्या शरीरामध्ये कमी प्रमाणात असेल किंवा नसेल तर काय विकार होतो, तर यामुळे आपले दात खराब होतात, हाडे ठिसूळ होतात व कमकुवत होतात आपली हाडं. म्हणजे आपण सहज पडलो तर आपल्याला फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो. म्हणून आपण आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस या खनिजाचा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला ते खनिज घेतलं पाहिजे. पुढे बघा आयोडीन. आयोडीनचं काय काम असतं, त्याचा उपयोग काय, वाढीचं नियंत्रण करणे, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करणे. आता स्रोत कुठून येतं आपल्याला आयोडीन, तर हे मिळतं आपल्याला मनुका तुम्हाला माहिती ना, मनुका द्राक्षापासून बनतो मनुका. नंतर बीन्स, मासे, समुद्रातून मिळणारे अन्नपदार्थ. जर हे आपण घेतलं नाही, खाल्लं नाही तर आपल्या शरीरामध्ये गलगंड तयार होतात. म्हणजे असे मोठे फोडी, आपल्या त्याला गलगंड, असे गंड कुठे पण शरीराच्या कुठल्याही भागामध्ये असे गलगंड तयार होतं, मानेवर, पाठीवर. तर अशा प्रकारे आयोडीन आपल्या आहारामध्ये असणं फार गरजेचं आहे. पुढे सोडियम व पोटॅशियम. याचा उपयोग काय बघा, शरीरातील पाण्याचं संतुलन राखणे,
चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे. तरी कुठून मिळते स्रोत काय? याचा स्रोत आहे मीठ, चीज, पालेभाज्या, फळे आणि डाळीपासून आपल्याला हे मिळतं, सोडियम आणि पोटॅशियम. तर याची अविभाज्य म्हणजे अभावजन्य विकार कोणता आजार होऊ शकतो जर हे आपल्या शरीरामध्ये नसेल तर स्नायूंची अकार्यक्षमता, आपले स्नायू काम करण्यासाठी कार्य करत नाही. आणि अशा प्रकारे याची कमतरता जर असली तर आपल्याला काम करण्यासाठी स्नायू मदत करत नाही, किंवा स्नायू जे आहेत ते स्नायू आपले कमकुवत होत असतात. म्हणून या ठिकाणी हे जीवनसत्वे आपण घेतली पाहिजे. बघा कधी कधी काय होतं, आपल्याकडे जीवनसत्वे नसतात, मग आपण आजारी पडतो आणि कुठे जातो? दवाखान्यात जातो. डॉक्टर आपल्याला चेकिंग करतात आणि म्हणतात की तुम्ही हे टॅबलेट घेऊन या, हे सिरप घेऊन या, आणि मग त्याच्यामध्ये हे घटक असतात आणि मग ते आपण घेतले काही प्रमाणात तर आपल्या शरीरामध्ये त्या जीवनसत्वांची किंवा खनिजांची लेवल होत असते आणि आपण बरे होत असतो. पण डॉक्टरकडे न जाण्यापेक्षा डॉक्टरकडे जाण्याची काही गरज नाही आपल्याला. जर आपण हे सतत नेहमी आपल्या आहारामध्ये आपण घेतलं, सेवन केलं, दररोज आपल्या आहारामध्ये विविध प्रकारचे पदार्थ आपण खाल्ले तर आपलं शरीर जे आहे ते कसं होतं? मजबूत होतं आणि आपल्या शरीराला खनिजं मिळत असतात. पुढे बघा जीवनसत्वे. आता कोणकोणती बघा? जलविद्राव्य जीवनसत्वे. आता ए व सी जीवनसत्वे पाण्यात विरघळतात, म्हणजे ती जलविद्राव्य आहेत, ती लघवी, घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात, म्हणून त्यांचा सतत पुरवठा होणे गरजेचे आहे. म्हणजे पाण्यावाटे किंवा आपण याच्या वाटे ते बाहेर लवकर घामवाटे बाहेर पडतात. पुरवठा होणे गरजेचे, म्हणून याचा पुरवठा आपल्या शरीराला होणे फार गरजेचं आहे. बघा B1. आता कोणकोणते बघा? B1, B2, B3, B6, B9 व B12 हे जीवनसत्वाचे महत्वाचे प्रकार आहे. पुढे जल अविद्राव्य जीवनसत्वे. जल अविद्राव्य जीवनसत्वे ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाहीत, ती स्निग्ध पदार्थात म्हणजे शरीरातील मेदात विरघळतात. म्हणजे शरीरामध्ये मेद असतं, मेद म्हणजे आपण त्याला म्हणतो चरबी, तर या चरबीमध्ये हे विरघळतात, त्यांचा शरीरात साठा होतो. जसं ए, डी, ई, के ही जल अविद्राव्य जीवनसत्वे आहेत. जल अविद्राव्य जीवनसत्वे आहेत. अशा प्रकारे आता आपण जीवनसत्वाचे 2 प्रकार बघितले, ते पुसतो मी आता. बघा जीवनसत्वाचे 2 प्रकार आहेत. दोन प्रकार आहे बघा. पहिला प्रकार जो आहे जलविद्राव्य. जलविद्राव्य जीवनसत्वे. आणि नंबर 2 आहे बघा, दुसरा आहे जल अविद्राव्य. जल अविद्राव्य जीवनसत्वे. तर या याच्यामध्ये कुठले आहे बघा. याच्यामध्ये बी सी नंतर B2, B1, B2, B3, B6, B9 आणि B12, B12, B12 ही याच्यामध्ये जल अविद्राव्य जीवनसत्वे ही आहेत. पुढे जलविद्राव्य जीवनसत्वे आहेत. पुढे जल अविद्राव्य जीवनसत्वे कोणकोणते बघा? तर हे आहे बघा ए, नंतर डी, ई, के ही जल अविद्राव्य जीवनसत्वे आहेत. या 2 जीवनसत्वांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 52 आहे. पेज नंबर 52 वरती बघा एकूण जीवनसत्व किती आहेत त्यांची नावं दिली बघा. जीवनसत्वे बघा ए, B1, B9, B12, C, D, E आणि K. याचं कार्य काय? प्रत्येकाचं कार्य दिलं बघा. जसं ए आहे की नाही, ए जीवनसत्व आहे, तर ए जीवनसत्व नसेल त्याचं कार्य काय? डोळ्यांचे रक्षण करणे, त्वचा, दात, हाडे निरोगी राखणे, हे जीवनसत्व. त्याच्या शोध कुठून मिळतं आपल्याला हे जीवनसत्व? हे मिळतं गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्या. अविभाज्य विकार कुठला बघा? रातआंधळेपणा. जर हे आपल्या शरीरामध्ये नसेल तर रातआंधळेपणा, कमी उजेडात पाहू शकणे, अंधत्व येणे, नंतर
झिरोडर्मा त्वचा कोरडी पडणे हा विकार जळतो. अशा प्रकारे एकूण सत्वे आहे तो तक्ता जो आहे तो तक्ता तुम्ही घरी अभ्यासाचा. अशा प्रकारे या ठिकाणी हे जीवनसत्वांअभावी आपल्याला कोणकोणते आजार होतात तर ते कमी करण्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे त्याचा ही एक तक्ता पान नंबर 53 मध्ये बघा. यामध्ये म्हटलं बघा संतुलित आहार पुढचा जो घटक आहे तर हे सगळं टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर या सर्व घटकांचा मिळून जो आहार आहे पोषक आहार आपण त्याला म्हणतो. या सर्व घटकांचा किंवा सर्व घटक ज्या आहारामध्ये आहेत हे सर्व घटक हे सर्व जीवनसत्वे ज्या आहारामध्ये आहेत तो आहार आपण नेहमी सेवन केला पाहिजे घेतला पाहिजे. त्याला आपण म्हणतो संतुलित आहार. काय म्हणतो आपण संतुलित 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 आहार. तर यामध्ये संतुलित आपण दिवसभरामध्ये जे अन्न पदार्थ खातो की नाही त्यांना एकत्रितपणे आहार म्हणतात. दिवसभरामध्ये आपण जे खातो अन्न त्याला आपण आहार म्हणतो. पण सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला म्हणतात संतुलित आहार. सर्व जे आपण मागे जे घटक बघितले की जीवनसत्व ते सर्व जीवनसत्व सर्व खनिज हे एकंदरीत ज्या आहारामध्ये समाविष्ट असतं किंवा ज्या आहारापासून आपल्याला मिळतात असा आहार जर आपण सेवन केला तर मग तो आपला असतो संतुलित आहार. मग तुम्हाला की हा दुकानात मिळतो किंवा म्हणजे विकत घ्यावा लागतो नाही. साधा आपण शेतामध्ये जे भाजीपाला असतात जे फळं असतात जे कंदमुळं असतात ते खाऊन सुद्धा आपल्याला त्यातून अशा प्रकारची जीवनसत्वे मिळत असतात. पण आपण ते खाल्ले पाहिजे. जसे कारले पालक मेथी शेपू हे की नाही अंडी दूध गूळ शेंगदाणे नंतर अशा प्रकारचे पदार्थ दूध पिलं पाहिजे आपण त्याच्यातून ते मिळतात. अशा प्रकारे संतुलित आहार म्हणजे काय तर संतुलित आहाराची व्याख्या काय करता येईल बघा. सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. पुरेशी तत्व म्हणजे सर्व आहारामध्ये असले पाहिजे. म्हणून कधी कधी आपल्या आहारामध्ये लोणचं असतं पापड असतं कांदा गाजर रताळी किंवा नंतर त्याला कोशिंबीर दही या सगळ्या गोष्टी आपण खात असतो. अशा प्रकारे या ठिकाणी एक बघा निरोगी आणि धडधाकड शरीरासाठी आपलं शरीर निरोगी असलं पाहिजे धडधाकड असलं पाहिजे. यासाठी सर्व पोषक तत्वांचा योग्य त्या प्रमाणामध्ये आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण समावेश करणं गरजेचं असतं. संतुलित आहार मिळाल्यास संतुलित आहार जर आपल्याला मिळाला तर आपल्या शरीरामध्ये काय होतं तर त्याबद्दल बघा कमी करण्याची क्षमता वाढते. बघा काम करण्याची क्षमता संतुलित आहार जर आपल्याला मिळाला तर आपलं काम करण्याची क्षमता जी ती वाढते. नंबर 2 शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहतं. आपलं शरीर स्ट्रॉंग राहतं मजबूत राहतं. शरीर मजबूत तर आपलं मन मजबूत राहतं आणि आपलं काम करण्याचे स्वास्थ्य आपल्याला लाभत असतं. नंतर 3 आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते आपल्या शरीरामध्ये. आणि नंबर 4 शरीराची चांगली वाढ होते. आपल्या शरीराची चांगली वाढ होते. बघा पान नंबर 53 मध्ये एक शंक आहे बघा आहाराचा. संतुलित आहार पिरॅमिड दिले बघा. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ दुग्धजन्य पदार्थ फळे भाजीपाला तृणधान्य आणि कडधान्य दिलेले आहेत. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहाराव्यतिरिक्त नियमित व्यायामाचीही आवश्यकता असते. तर मित्रांनो आपल्याला नुसतं संतुलित आहार आवश्यक आहे असं नाही तर त्याच्यासोबतीला आपल्याला व्यायाम केला पाहिजे आपल्याला योगा केलं पाहिजे आहे की नाही. म्हणजे आपलं मन म्हणे की नाही तंदुरुस्त शरीरामध्ये तंदुरुस्त मन वास करत असतं. म्हणजे आपलं शरीर तंदुरुस्त तर आपलं मन तंदुरुस्त असतं. आणि म्हणून आपण नेहमी आपला आहार सकस आहार आपण घेतला पाहिजे. सकाळी लवकर उठून आपण धावलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे घरामध्ये योगा केले पाहिजे. तर अशा पद्धतीने वाचन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे. चांगले विचार चांगले साहित्य किंवा चांगले चित्रपट ज्यातून आपल्याला चांगले शिकायला मिळेल
अशा प्रकारचे चित्रपट आपण पाहिले पाहिजे. चांगल्या चांगल्या गोष्टी आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजे. वाईट गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. म्हणजे आहाराबरोबर आपलं मनसुद्धा स्वच्छ तंदुरुस्त राहिलं पाहिजे. आणि ज्याचं मन तंदुरुस्त असतं त्याचं बुद्धी तंदुरुस्त, त्याची बुद्धी चांगली असते. आणि म्हणून आपल्याला या दोन्ही गोष्टी फार गरजेच्या आहेत आहारामध्ये. म्हणजे आपलं पोषण आणि आहार. पोषण होण्यासाठी आहाराची जेवढी गरज आहे तेवढीच गरज आपल्या व्यायामाची आहे, तेवढीच गरज आपल्या वाचनाची आहे, चांगल्या संस्काराची गरज आहे, चांगल्या विचारांची गरज आहे. हेच आपल्याला या पाठातून शिकायला मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे हा विज्ञानाचा पाठ, हे शंकू आणि तुम्ही हे जे टेबल आहे तो तुम्ही घरी अभ्यासायचा, त्याच्यावर छोटे छोटे प्रश्न तयार करायचे आणि तुम्ही स्वतः उत्तरं लिहायची. अशा प्रकारे आपला हा पाठ इथपर्यंत आपण पाहिलेला आहे. धन्यवाद. तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर कागदावर लिहून पाठवू शकतात किंवा टाईप करून पाठवू शकतात. इथे आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.